नमस्कार मित्रांनो, आज मी तुम्हाला सेकंड स्टँडर्डची सायन्स बुक आहे ती शिकवणार आहे. तर बघा सेकंड लेसन आहे फंक्शन्स ऑफ अवर बॉडी. आपल्या बॉडीतले फंक्शन्स हा जो लेसन आहे बघा. काय अवर बॉडी इज अ लिव्हिंग मशीन. आपली बॉडी कशी आहे? लिव्हिंग मशीन आहे. इच पार्ट ऑफ अवर बॉडी परफॉर्म अ स्पेशल फंक्शन. आपले जे इच पार्ट ऑफ अवर बॉडी, आपले सर्व बॉडीचे पार्ट असतात परफॉर्म अ स्पेसिफिक फंक्शन. काहीतरी ते वर्क करत असतात, काहीतरी ते फंक्शन्स करत असतात. तर बघा, पार्ट्स ऑफ अवर बॉडी आर कॉल्ड ऑर्गन्स. आपल्या बॉडीतले पार्ट्स असतात आपल्या बॉडीतले जे पार्ट्स असतात त्यांना ऑर्गन्स असे म्हणतात. ऑर्गन्स आर ऑफ टू टाइप्स, एक्सटर्नल ऑर्गन अँड इंटरनल ऑर्गन. ऑर्गनचे दोन प्रकार असतात. एक म्हणजे इंटेरियर ऑर्गन आणि दुसरं म्हणजे एक्सटर्नल ऑर्गन. ते पहिले पाहिजे होतं. माझं बोलता जरा मिस्टेक होते, ते तुम्ही समजून जायचं. चला, तर द पार्ट्स ऑफ अवर बॉडी दॅट वी कॅन सी आर कॉल्ड एक्सटर्नल ऑर्गन. मी डबल राईट करतो. द पार्ट ऑफ अवर बॉडी, आपल्या बॉडीतला एक भाग, दॅट वी कॅन सी, तो आपण बघू शकतो, आर नोन एक्सटर्नल ऑर्गन. त्या पार्टला आपण एक्सटर्नल ऑर्गन असे म्हणतो. तर बघा, अवर मेन एक्सटर्नल ऑर्गन आर हेड, द आर्म्स, द लेग्स, द ears, the nose, the tongue and the skin. Our arm and hands help us to, आपले आर्म आणि हँड काची हेल्प करतात बा. त्याच्यानंतर आवर लेग अँड फीट हेल्प अस. आपले लेग आणि फीट कशाबद्दल आपल्याला हेल्प करतात? वॉक, रन, किक, जम्प. त्याच्यानंतर आहे आवर इयर हेल्प अस टू सी. आपले इयर आपल्याला बघासाठी मदत करतात. त्याच्यानंतर आवर इयर्स हेल्प अस टू हर. आपले जे कान आहे ते आपल्याला ऐकण्यासाठी काम करतात. त्याच्यानंतर 2 पेज झाल्यावर मी ओव्हर करणार आहे, तर सर्वांनी बघून घ्या. उद्या मी तुमचं थर्ड पॉईंट शिकवणार आहे आणि उद्याच मी तुम्हाला क्वेश्चन आन्सर सुद्धा लिहून देणार आहे. बघा, अवर नोज हेल्प अस टू स्मेल. आपले नोज आपल्याला स्मेलला यूज होता, म्हणजे मदत करतात. अवर टंग हेल्प अस टू टेस्ट स्वीट, सोअर अँड बेटर थिंग. आपले टंग आहे ते आपल्याला एखाद्या गोष्टीची चव सांगते की चांगली आहे, खराब आहे, कशी आहे. Our skin help us to feel soft or hard and cool or not hot things. म्हणजे आपले स्किन सांगते की आपल्या स्किन मदत करते की सॉफ्ट आहे, हार्ड आहे, कोल्ड आहे, म्हणजे थंड आहे की गरम आहे. त्याच्यानंतर द आईज, इयर, नोज, टंग अँड स्किन आर कॉल्ड सेन्सी ऑर्गन्स. म्हणजे आईज, इयर, नोज आणि टंग यांना सेन्सियस ऑर्गन असे म्हणतात. त्याच्यानंतर दे हेल्प अस टू सेन्सेस थिंग्स अराउंड. ते आपल्याला ते आपल्याला मदत करतात सेन्सेस अराउंडची, थिंग्स अराउंडची. बघा, द पार्ट दॅट आर इनसाइड द बॉडी, ते पार्ट आतमधले असतात, आर कॉल्ड इंटरनल ऑर्गन. त्याला इंटरनल ऑर्गन असे म्हणतात. बघा, याच्यापर्यंत आपण डेफिनेशन बघितलं. ऑफ इंटरनल ऑर्गन आर द ब्रेन. काही इंटरनल ऑर्गन ब्रेन आहे. काही इंटरनल ऑर्गनचे नाव दिले, ब्रेन, द हार्ट, द लंग्स अँड द स्टोमच. हे इंटरनल ऑर्गन आहे. बघा, दिस इज अ ब्रेन. इट इज कॉल्ड मास्टर ऑर्गन ऑफ अवर बॉडी. इट हेल्प टू थिंक. म्हणजे ब्रेन, दिस इज अ ब्रेन. हा काय ब्रेन आहे. इट इज कॉल्ड मास्टर ऑर्गन ऑफ अवर बॉडी. त्याला मास्टर ऑर्गन बॉडीतला म्हणतात. दे हेल्प्स टू थिंक. ते आपल्याला मदत करते थिंग्सची. इट ऑल्सो हेल्प अस टू वर्क. ते आपल्याला कामातही सुद्धा मदत करतो. दिस इज अ हार्ट. याचं नाव काय? हार्ट. द हार्ट पंप्स ब्लड टू ऑल पार्ट्स ऑफ अवर बॉडी. द हार्ट पंप म्हणजे हार्टच्या जे पंप्स असतात, ब्लड टू ऑल म्हणजे सगळ्या दूर रक्त फैलवते, पार्ट्स ऑफ अवर बॉडी म्हणजे आपल्या बॉडीतील भागांमध्ये. इट्स बीट अवर अ साऊंड लाईक ढबक 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 ढबक. म्हणजे तिच्यातून एक बीट वाणी साऊंड निघते. ते तुम्हाला इथं दाखवले आहे. ढबक ढबक हे फिलिंग द ब्लँक सुद्धा येऊ शकते, म्हणून लेसन रीडिंग करून ठेवायचे. दिस साऊंड इज कॉल्ड
हार्टबीट. या साऊंडला म्हणतात हार्टबीट. अ डॉक्टर यूज अ स्टेथोस्कोप टू लिस्ट टू द हार्टबीट. जर तुम्ही एक डॉक्टरकडे गेले तर तो डॉक्टर काय करतो ते ते हे असते ते कानात घालते आणि ते तुमचा हार्ट आहे तो तपासते. आता मी तुम्हाला म्हणलं होता तर टाईम आहे तर मी हे बी तुम्हाला एक्सप्लेन करून देतो बा. देर आर लंग्स. हे काय आहे तर लंग्स आहेत बा. दे हेल्प अस टू ब्रीथ. ते आपल्याला ब्रीथिंग करण्यासाठी हेल्प करतात. द एअर गोइंग इन टू द बॉडी फ्रॉम द नॉस्ट्रिल्स इट गोइंग डीपली इन टू लंग्स. म्हणजे जे आपलं नोज आहे ते काय करते एअर घेते आणि त्या लंग्समध्ये पाठवते. द यूज एअर कम आउट फ्रॉम द नॉइरियल्स. म्हणजे जे एअर असते ते खराब एअर असते ते नोजमधून बाहेर सुद्धा निघते. दिस इज द स्टोमॅच. हे काय स्टोमक आहे. इट लुक लाईक अ बॅग. ते कशाच्या सारखी दिसते बॅग सारखी. इट इज अ लोकेशन बिलो द चेस्ट. त्याचे लोकेशन कुठे आहे चेस्टच्या बिलो. द फूड वी ईट गोइंग टू द स्टोमॅच. ते आपण फूड खातो ते पदार्थ खातो ते आपल्या ह्या स्टोमेज मध्ये जातात. त्याच्यानंतर आता बघा इनसाइड युअर नॉलेज. द लार्जेस्ट ऑर्गन ऑफ अवर बॉडी इज द स्किन. सर्वात लार्ज असा ऑर्गन आहे तो म्हणजे स्किन. एलिफंट ट्रंक इज ॲक्विड अ लॉंग नोज. एलिफंटला लॉंग नोज असते. ही कॅन स्मेल, ड्रिंक, इट अँड ब्रीथ विथ देम. तो त्यानं स्मेल घेऊ शकतो, खाऊ शकतो किंवा ड्रिंक वॉटर ही सुद्धा करू शकता. अजून काही एक्झाम्पल तुम्ही लिहू शकता पेपरमध्ये. इनसाइड युअर नॉलेज येऊ शकते, पाठ करून ठेवायचं. त्याच्यानंतर ऑल द ऑर्गन ऑफ अवर बॉडी थ्रो हेल्प इन वर्क प्रॉपरली. काय सर्व ऑर्गन आपल्या मदत करतात आपल्या बॉडीतले. वी शुड टेक प्रॉपर केअर ऑफ अवर बॉडी. आपण आपल्या बॉडीची प्रॉपर केअर घ्यायची. वी शुड कीप इट नीट अँड क्लीन. आपली बॉडी आहे ते आपण नीट अँड क्लीन ठेवायला पाहिजे. वी शुड ईट प्रॉपरली फूड अँड ड्रिंक क्लीन वॉटर. आपण चांगले पदार्थ खायचे आणि चांगलं पाणी प्यायचं. वी शुड ब्रीड इन पुरे एअर. आपण बाहेर जाऊन ते फ्रेश एअर असते ते ब्रीथ करायला पाहिजे. वी शुड डू एक्सरसाइज टू कीप द बॉडी पार्ट हेल्दी अँड स्ट्रॉंग. आपण दररोज एक्सरसाइज करायची आणि आपले जे पार्ट्स आहेत ते बॉडीचे जे स्ट्रॉंग असायला पाहिजे. त्याच्यानंतर थिंग्स टू रिमेंबर. काय काय आपण या लेसन मध्ये शिकलो ते आता तुम्हाला बघा. और बॉडी इज अ लिव्हिंग मशीन. आपली बॉडी कशी आहे लिव्हिंग मशीन आहे. पार्ट्स ऑफ आवर बॉडी आर कॉल्ड ऑर्गन्स. आपल्या बॉडीतले पार्ट्सला ऑर्गन्स असे म्हणतात. द ऑर्गन्स आर टू टाइप्स, एक्सटर्नल अँड इंटर्नल. आपल्या बॉडीमध्ये दोन ऑर्गन असतात ते म्हणजे एक्सटर्नल आणि इंटर्नल ऑर्गन्स. द हेड, द आर्म, द लेग, आईज, इयर, नोज अँड स्किन आर द एक्सटर्नल ऑर्गन. काही एक्सटर्नल ऑर्गन आता तुम्हाला दिलेले आहे. Our main internal organs are brain, the heart, the lungs and the stomach. आपले काही इथं इंटरनल ऑर्गन दिलेले आहे. तर बघा आता तुम्ही हे सर्व पेपरमध्ये येऊ शकते. तो लेसन वाचून काढायचा. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा.